नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये ओव्हॅरियन कॅन्सर विषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्याबरोबरच ओव्हॅरियन कॅन्सर कशामुळे होतो, ओव्हॅरियन कॅन्सर म्हणजे काय, ओव्हॅरियन कॅन्सरचे प्रकार काय आहेत, त्याचे रिस्क फॅक्टर्स कोणते, साइन्स आणि सिम्पटम्स काय आहेत, कोणत्या प्रकारे ओव्हॅरियन कॅन्सर डायग्नोज केला जातो, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहिले तर आपण बघूयात ओव्हॅरियन कॅन्सर म्हणजे नक्की काय. ओव्हॅरियन कॅन्सरची सुरुवात ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये होते, जिथे ओव्हरीज म्हणजेच अंडे प्रोड्यूस आणि स्टोअर केले जातात. तिथून ओव्हॅरियन कॅन्सरची सुरुवात होते. त्या जेव्हा सेल्समध्ये बिघाड होतो, त्या सेल्सची जेव्हा ओव्हरी आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये प्रमाणाबाहेर ग्रोथ व्हायला लागते, तेव्हा त्या एकत्र येऊन ट्यूमर फॉर्म करतात आणि कधी कधी हाच ट्यूमर शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकतो. आता आपण बघणार आहोत ओव्हॅरियन कॅन्सरचे प्रकार. ओव्हॅरियन कॅन्सरमध्ये 4 प्रकार आहेत. त्यामधला पहिला प्रकार म्हणजे इपिथेलियल ओव्हॅरियन कॅन्सर. अर्थातच 90% ओव्हॅरियन कॅन्सरची सुरुवात ही इपिथेलियल टिश्यू पासून होते. एकतर फॅलोपियन ट्यूब म्हणजे अशी ट्यूब जी तुमच्या ओव्हरीज आणि युट्रसला जोडते. सो इपिथेलियल ओव्हॅरियन कॅन्सरची सुरुवात ही तुमच्या ओव्हरीज किंवा फॅलोपियन ट्यूबच्या सेल्स पासून होऊ शकते आणि जवळपास 50च्या वरील स्त्रियांमध्ये इपिथेलियल ओव्हॅरियन कॅन्सर हा अधिकतर दिसून येतो. यामध्ये दुसरा प्रकार आहे तो म्हणजे जर्म सेल ओव्हॅरियन कॅन्सर. बाकी कॅन्सरच्या तुलनेमध्ये हा फक्त 5% आढळून येतो. याची सुरुवात ही ज्या सेल्स अंडी म्हणजेच ओव्हरीज प्रोड्यूस करतात त्या सेल्स पासून याची सुरुवात होते आणि 80% चान्सेस ह्या 30च्या आतील महिलांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये अधिकतर दिसून येतात. यामध्ये तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्ट्रोमल ओव्हॅरियन कॅन्सर. हे ट्यूमर देखील ओव्हॅरियन कॅन्सरमध्ये फक्त 5% आहेत. ही सुरुवात जे कनेक्टिव्ह टिश्यू ओव्हरीला होल्ड करून ठेवतात तिथून होते आणि तसेच जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन प्रोड्यूस करतात त्या सेल्स पासून या ओव्हॅरियन कॅन्सरची सुरुवात होते. मोस्टली हा वयोवृद्ध स्त्रियांमध्ये अधिकतर दिसून येतो, पण कधी कधी मुलींमध्ये देखील याची रिस्क आढळून येते. यामध्ये चौथा प्रकार आहे तो म्हणजे प्रायमरी पेरिटोनल ओव्हॅरियन कॅन्सर. हा खूप रेअर प्रकारचा कॅन्सर आहे. पोटाचा खालचा भाग किंवा पेल्विक पासून म्हणू शकतो याची सुरुवात होते. जरी स्त्रियांच्या शरीरामधील ओव्हरीज काढल्या तरी कधी कधी हा कॅन्सर होण्याची रिस्क असते. आता आपण बघणार आहोत रिस्क फॅक्टर्स ऑफ ओव्हॅरियन कॅन्सर. अर्थात रिस्क फॅक्टर्स म्हणजे अशी कोणती कारणं किंवा असे कोणते फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये ओव्हॅरियन कॅन्सर होण्याची रिस्क आढळून येते. अर्थातच 1 किंवा 2 रिस्क फॅक्टर असले की याचा अर्थ असा नसतो की तुम्हाला भविष्यामध्ये ओव्हॅरियन कॅन्सर होईलच, पण नक्कीच प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. कधी पण आधीच काळजी घेतली किंवा आधीच प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो केले तर नक्कीच ते फायद्याचं ठरू शकतं. आता त्यामधला सगळ्यात पहिला रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे वय होणे. नक्कीच 50 किंवा 60च्या वरील स्त्रियांमध्ये ओव्हॅरियन कॅन्सर हा अधिकतर दिसून येतो. दुसरा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे इनहेरिटेड जीन म्युटेशन. अर्थातच ज्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला ओव्हॅरियन कॅन्सर आहे तर त्यांना भविष्यामध्ये ओव्हॅरियन कॅन्सर होण्याची रिस्क असू शकते. तिसरं कारण आहे ते म्हणजे 12 वर्षाच्या खालील मुलींना मेन्स्ट्रुअल सायकल किंवा पाळीला सुरुवात होणे. चौथं कारण आहे ते म्हणजे 52 वयाच्या पुढे म्हणजेच आफ्टर एज ऑफ 52 तुम्हाला मेनोपॉजची सुरुवात होणे. 5वा रिस्क फॅक्टर आहे ज्या स्त्रिया बाळाला जन्म देत नाही त्यांच्यामध्ये देखील हा एक रिस्क फॅक्टर आढळून येतो. 6वा रिस्क फॅक्टर आहे तो म्हणजे तुमच्या पेल्विकच्या भागाला सतत जर का रेडिएशनचा एक्सपोजर होत असेल तर हा देखील रिस्क फॅक्टर सांगितला आहे. अर्थात हे सगळे रिस्क फॅक्टर हे बाय ऑब्झर्वेशन आणि बाय रिसर्च द्वारे समोर आलेले आहेत. आता आपण बघणार आहोत साइन्स अँड सिम्पटम्स ऑफ ओव्हॅरियन कॅन्सर. त्यामध्ये पहिलं साइन आणि सिम्पटम आहे ते म्हणजे ब्लोटिन. दुसरं आहे ते म्हणजे तुमच्या सतत पोटात दुखणे किंवा पोटाच्या खालच्या भागामध्ये दुखणे. तिसरं म्हणजे
तुम्ही थोडं जरी खाल्लं तरी तुम्हाला लगेच पोट फुल झाल्यासारखं वाटणे. चौथं आहे ते म्हणजे खाताना त्रास होणे. पाचवं आहे ते म्हणजे युरिनरी सिम्पटम्स, म्हणजे सतत युरिनेशन किंवा लघवीला जायची भावना येणे किंवा कधी कधी सतत लघवीला लागणे. सहावं आहे ते म्हणजे भरपूर आणि सतत थकवा येणे. सातवं आहे ते म्हणजे पोट खराब होणे. आठवं आहे ते म्हणजे बॅक पेन. नववं आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन. 10वं आहे ते म्हणजे पिरियड्स म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये बदल होणे, म्हणजे कधी कधी खूप जास्त हेवी फ्लो असणे किंवा इरेग्युलर पिरियड्स असतील किंवा कधी कधी खूप कमी फ्लो असणे. 11वं आहे ते म्हणजे पोटाचा भाग सुजणे आणि वजन देखील कमी होणे. आता यापैकी कोणतेही तुम्हाला सिम्पटम्स हे सतत जाणवत असतील किंवा महिन्यातून ॲटलिस्ट जर का तुम्हाला 12 वेळा कोणते सिम्पटम्स सतत जाणवत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत ओव्हॅरियन कॅन्सर डायग्नोज कसा केला जातो, त्यासाठी कोणत्या टेस्ट वापरल्या जातात हे आता आपण बघणार आहोत. पहिली टेस्ट आहे ती म्हणजे पेल्विक एक्झाम. डॉक्टर हातामध्ये ग्लव्स घालतात अँड दे इन्सर्ट 1 or 2 फिंगर्स इनटू युअर व्हजायना अँड रेक्टम आणि सायमल्टेनियसली दुसऱ्या हाताने ते तुमच्या पोटाचा खालचा भाग प्रेस करतात, जेणेकरून त्यांना तुमच्या युट्रसमध्ये गाठ आहे की नाही, दोन्ही बाजूला गाठ आहे की नाही हे समजायला मदत होतं. आणि जर का गाठ सापडली तर इट इज अ फर्स्ट साइन ऑफ ओव्हॅरियन कॅन्सर. आणि त्यानंतर जर का गाठ जाणवली तर ते पुढील टेस्ट करायचे चान्सेस घेतात. दुसरी टेस्ट आहे ती म्हणजे ब्लड टेस्ट फॉर ओव्हॅरियन कॅन्सर. अर्थात कोणती ब्लड टेस्ट करायची हे ठरतं की कोणत्या प्रकारचा ओव्हॅरियन कॅन्सर आहे. बेसिक डायग्नोसिस वरून डॉक्टरांना हे समजतं की कोणत्या प्रकारचा ओव्हॅरियन कॅन्सर आहे आणि त्यानुसार ठरवलं जातं की कोणती ब्लड टेस्ट करायची. मोस्ट कॉमन कॅन्सर म्हणजेच इपिथेलियल ओव्हॅरियन कॅन्सरसाठी जास्त करून वापरली जाते ती म्हणजे CA-125 नावाची ब्लड टेस्ट. CA-125 हे एक प्रकारचं प्रोटीन आहे जे ओव्हॅरियन कॅन्सर सेल्सद्वारे बनवलं जातं. अर्थातच याच्या हाय आणि लो लेव्हलवरून समजतं डॉक्टरांना की ओव्हॅरियन कॅन्सर शरीरामध्ये आहे की नाही. त्यामुळे CA-125ला ट्यूमर मार्कर देखील म्हटलं जातं. त्याबरोबरच CA-125चा वापर हा ट्रीटमेंट व्यवस्थित काम करते आहे की नाही हे तपासण्यासाठी देखील केला जातो. आता CA-125 ही एकच ब्लड टेस्ट आहे का, तर असं नाहीये. CA-125च्या टेस्टवरून ओव्हॅरियन कॅन्सर आहेच असं असतं असं नाहीये. जर का CA-125ची लेव्हल हाय असेल याचा अर्थ तुम्हाला ओव्हॅरियन कॅन्सर आहे हाच होत नाही, आणि जर का त्याची लेव्हल लो असेल तर तुम्ही कॅन्सर फ्री आहात हे देखील होत नाही. त्यासाठीच डॉक्टर एक नाही तर इतर अनेक ब्लड टेस्ट देखील रन करतात, जेणेकरून कन्फर्म करण्यासाठी की खरंच ओव्हॅरियन कॅन्सर आहे की नाही. यामध्ये तिसरी टेस्ट आहे ती म्हणजे ओव्हॅरियन कॅन्सर बायोप्सी. आपल्या शरीरातील टिश्यूचं सॅम्पल घेऊन ते मायक्रोस्कोप खाली टेस्ट केलं जातं, त्याला म्हणतात बायोप्सी. आणि हा शरीरामधील टिश्यू आयदर सर्जरी असेल, लॅप्रोस्कोपी असेल किंवा फाईन नीडल ॲस्पिरेशनद्वारे काढला जातो आणि टिश्यू मायक्रोस्कोप खाली चेक केल्यानंतर डॉक्टरांना समजतं की ओव्हॅरियन कॅन्सर आहे की नाही. चौथी टेस्ट आहे ती म्हणजे ओव्हॅरियन कॅन्सर इमेजिंग. अर्थातच इमेजिंग म्हणजे तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांचे फोटोज घेतले जातात आणि त्याचा अभ्यास करून डॉक्टरांना समजतं की या व्यक्तीला ओव्हॅरियन कॅन्सर आहे की नाही. असेल तर शरीरामध्ये किती ट्यूमर्स आहेत, यांना कोणत्या टेस्टने किंवा कोणती उपचार पद्धती उपयुक्त ठरू शकते. पहिला स्कॅन आहे तो म्हणजे CT और CAT स्कॅन. दुसरा आहे तो म्हणजे MRI मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग स्कॅन. तिसरा आहे तो म्हणजे PET म्हणजेच पोझिशनिंग रेझोनन्स टोमोग्राफी स्कॅन. हा आहे तो म्हणजे एक्सरेज. आणि पाचवा आहे तो म्हणजे ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाउंड. तर ह्या काही इमेजिंग टेस्ट वापरून ओव्हॅरियन कॅन्सर डायग्नोज केला जातो. पाचवी टेस्ट आहे ती म्हणजे जेनेटिक टेस्टिंग फॉर ओव्हॅरियन कॅन्सर. जर का तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये आधी कोणाला ओव्हॅरियन कॅन्सर असेल आणि त्यामुळे जर का तुम्ही देखील हाय रिस्कवरती असाल टू गेट ओव्हॅरियन कॅन्सर, तर तुमचे डॉक्टर तुम्हाला काही टेस्ट सजेस्ट करतात आणि त्या टेस्टवरून डॉक्टरांना तुमच्या जीन्सबद्दल माहिती मिळते.
या टेस्टमुळे तुम्हाला खूप महत्त्वाचे डिसिजन्स घेता येतात. उदाहरणार्थ तुम्हाला स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं आणि तुमच्या फ्युचर जनरेशन्सलाच म्हणजेच तुमच्या मुलांना देखील कसं प्रिव्हेंट करायचं हे महत्त्वाचे डिसिजन्स या टेस्टमुळे तुम्हाला घेता येतात. अर्थातच या टेस्टमुळे समजेल की तुमच्या शरीरामध्ये BRCA1 आणि BRCA2 हे 2 जीन्स आहेत की नाही, ज्यामुळे भविष्यामध्ये ओव्हॅरियन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर होण्याची रिस्क असते. या टेस्टमुळे हे 2 जीन्स आहेत की नाही हे देखील समजेल. जेनेटिक टेस्टिंगचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत, त्यामुळे कधी पण जेनेटिक टेस्टिंग करायच्या आधी तुमच्या डॉक्टरांशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. ही होती बेसिक ओव्हॅरियन कॅन्सर विषयीची माहिती. अर्थातच या व्हिडिओमध्ये मी ओव्हॅरियन कॅन्सर प्रिव्हेंट कसा करायचा हे एक्सप्लेन केलेलं नाहीये. त्यावरती मी एक अख्खा सेपरेट व्हिडिओ घेऊन येईलच. पण त्याबरोबरच तुमच्या शरीरावरती सतत लक्ष ठेवून राहा. काही साईन्स आणि सिम्पटम्स, काही बदल यावरती कॉन्स्टंटली लक्ष ठेवत राहा. तुमच्या शरीराला सतत ऑब्झर्व करत राहा. त्याबरोबरच तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कोणाला कॅन्सर असेल तर आधीच तुम्ही काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करा आणि त्याबरोबरच डॉक्टरांशी देखील बोला. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. अँड गॉड ब्लेस यू ऑल विथ गुड हेल्थ, wealth and prosperity.